आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुद्धा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वरा, शुभ परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, 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 हालेलुया. एक वचन असं आहे ते लोकांना मार्गदर्शक करू शकते. या पवित्र शास्त्राची जी वचन असतात त्याला मार्गदर्शक बोलतात. आता हे शास्त्र म्हटलेलं आहे तर लोकांचं जीवन परिवर्तन झाले असं म्हणतात. तर सुरुवातीला एक वचनाद्वारे अनुभव घेऊ शकतो. आता कोणता अनुभव घ्यायचा आहे ते तुम्हाला मी सांगतो की नव्या करारामध्ये एक विषय अलग होता, जुन्या करारामध्ये विषय अलग होता. नव्या करारामध्ये येशूचा बलिदान होता, जुन्या करारामध्ये कोंबडे, बकरे, वासरू याचा एक बलिदान होता. नव्या करारामध्ये परमेश्वराने दिलेले जे मार्ग, जीवन 14:6 प्रमाणे ते मार्ग सगळ्यांना समजायला आले नाही. जे मार्ग होते ते सगळ्यांना समजमध्ये आले नाही. कारण एशियामध्ये 11:2 मध्ये तो समंजसपणाचा एक आत्मा होता, तो अलग होता. एशियामध्ये जुन्या करारामध्ये समंजसपणाचा एक आत्मा, नव्या करारामध्ये गलितिकरास 5:22 आणि 23 वचनामध्ये एक आत्मा होता. गलितिकरास पहिल्या पत्रामध्ये 12:7 पासून एक आत्मा होता. त्यानंतर योहानामध्ये 4:24 एक आत्मा होता. उत्पत्ती 2:7 नागपुण्यात एक आत्मा होता. लूक 3:22 पवित्र आत्मा देह रूपाने उतरणारा एक आत्मा. आता नव्या करारामध्ये एक आत्मा असा आहे, दुष्ट आत्मा. 5 तर एका माणसाच्या अंगामध्ये तो शिरलेला होता. आता तो शिरला तर त्याला राग येईल. आता तुम्ही आहे, मी पण आहे, माझ्या शिरला तर माझ्या शिरला पवित्र आत्मा सगळं पवित्र कार्य करायला. ही आत्मीची असतात, हे सगळ्यात महत्वाचे असतात. माणसामध्ये पवित्र आत्मा सर्वात श्रेष्ठ आत्मा. अगोदर आपण लूक मध्ये घेतलेलं मरियमा देवीशी पवित्र आत्मा तिच्यावर उतरला, परस्पराची छाया तिच्यावर उतरली. ती देवाची, राजाची, सुवार्तेची एक व्यक्ती म्हटली, म्हणजे स्त्री म्हटली. 1:27 देवाने आपल्या प्रतिरूपाचा एक मनुष्य म्हणून एक पुरुष आणि एक स्त्री तयार केली. आम्हाला देवाच्या शिक्षणानुसार ज्या गोष्टी शिकायच्या ज्या आहेत ते म्हणजे पवित्रता. जगात जास्त माणसं दुष्टाईच्या गोष्टी शिकतात. मुलांना शिक मारायला शिकवायला लागते, उलट बोलायला शिकवायला लागते, मग प्रार्थना करायला शिकवायला लागते, घ्यायला लागते का? पण शिकतात का? शिकतात नाही शिकू शकत. येशू जवळ ना शिकायला कमी लागतं, शिक्षण जास्त तिथे. जगात अनेक गोष्टींमध्ये शिकावं लागते. कोणती कला गेला त्याच्यात शिक्षण नाही, त्याच्यात आज्ञा नाही. काय आज्ञा जर चांगल्या दृष्टीने तुम्ही आणलेले आहेत शरीरात, पवित्र आत्मा देह रूपाने तुमच्यावर उतरेल आणि ते देह पवित्र कार्यासाठीच तयार होईल. कधी समजत नाही आम्हाला आजच्या काळामध्ये पवित्र आत्मा नक्की काय आहे. कारण मी
एक माझ्या जीवनात अनेक गोष्टीचा एक सर्वे करतो की लोकांचं काय चाललंय, लोकांचं काय चाललंय निदान आपलं द्वेष तेच बघतो. मी ते नाही बघत, मी लोकांचं काय चाललंय ते बघतो. ते काय बघणार, जो देवाजवळ कितपर्यंत चाललेला आहे, ह्याचा देवाच्या राज्यात किती वेळ आहे, या जगाच्या राज्यात त्याचा किती वेळ आहे, त्याला शांती किती आहे, त्याला आनंद किती आहे, त्याला दुःख किती आहे, त्याला टेन्शन किती आहे, हे तर 100% मी बघतो. नेहमी आणायचा. जर हे लक्षात तुम्ही आणलेले असतील तर तुम्ही सामर्थ्यात भरलेले आहे. म्हणून पवित्र आत्मा हे विशेष माणसासाठी, व्यक्तीसाठी महत्व आहे. हालेलुया. म्हणून प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1:7 ते 8 प्रेषितांची कृत्य 1:6. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले. काय विचारले, काय चाललंय, कुठे गेले, असं ना, असं सांगितलं का नाही, काय सांगितलं मला सांगा. त्यांनी एकत्र असताना त्याला विचारले, प्रभूजी याच काळामध्ये आपण इस्रायलचं राज्य पुन्हा स्थापित करणार. काय, याच काळामध्ये इस्रायलचं राज्य जे आहे ते पुन्हा स्थापित करतील का? काय बोला, याच काळात इस्रायलचं राज्य पुन्हा स्थापित करणार का? देवाचं राज्य बोलण्यात नाही, ते करण्यामध्ये. राज्य ते चालूच आहे, राज्य थांबलेलं नाहीये. तो त्यांना म्हणाला, जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारामध्ये ठेवलेला आहे ते जाणणे, पित्याच्या अधिकारामध्ये जे ठेवलेलं आहे ते जाणणं तुमच्याकडे. आपण बघतो की जर पित्याच्या हातामध्ये सर्व राज्य ठेवलेलं आहे, बरोबर, सर्व राज्य ठेवलेलं आहे, आपण नाही बोलू शकत की मी या राज्याने कार्य करू शकते का, त्या राज्याने कार्य करू शकते का, मी असं केल्यावर तसं करेल का, तसं केलं तसं नाही. देवाचं शिक्षण आहे ती वेगळ्या दृष्टीने शिक्षण असतं. हालेलुया. सामर्थ्याचं, अभिषिक्ताचं, अद्भुत गोष्टीचं, ज्ञानाचं, दानाचं. हालेलुया. यामध्ये एक काम शिकायचं. तुम्ही प्रार्थनेत आले, तिकडे कोण काय करते या खूप अध्यय वाचलं तर तुम्हाला समजेल. हे आता नाही समजू शकत, पण तेवढा अध्यय वाचा. कारण का एक वचन दिलं ना, ते वचनच वाचताना तेवढे बसतात. काही लोक एक वचन वाचतात, पुढचं वचन तसंच ठेवतात. वचन वाचताना मधलंच खाऊ नका. जे आदामाने खाल्लेलं मधल्या झाडाचं फळ तेच ते मागात पडले. सगळं सुरुवातीपासून ते एंडिंग पर्यंत चाला. बायबल वाचायला लागतं तेव्हा, घरात बायबल वाचतात तेव्हा. आता इकडे कसं मी तुम्हाला थोडंसं वचन देईन, आता नाही. कारण का तेवढं तुम्हाला वाचता आणि एक प्रवचन मला देता मुश्किल. म्हणजे मुश्किल म्हणजे काही समज अर्धा तास कसा जातो तो मलाच काही कळतो. मी बायबलचे नियमानुसार अनुभव घेतले तर 40 मिनिटाचं तरी प्रवचन पाहिजे, किंवा 1 तास, अर्धा तासाचं. हाफ आहे का, लोकांना सवय हाफ आहे म्हणून हाफ झाले. मला आठवते जेव्हा एकदा मी बसमध्ये चढले ना, तर तिकडे सांगण्यात आला हाफ तिकीट आहे. तर मी पहिल्यांदा विचार केला, हाफ तिकीट पण हाफ तिकीट सांगते तो. हालेलुया. म्हणजे हाफ तिकीट पण आहे का? ते काहीतरी नियम मध्ये 18 वर्षाखाली असेल त्याला हाफ तिकीट, 18 वर्षाचा असेल तो फुल तिकीट. बरं, हाफ तिकीट तसं आहे. आम्ही प्राथमिक जीवन जगतात, हाफ तिकीट. थोडस अर्धा तास प्रार्थना झाली का हाफ तिकीट, 60 मिनिटं पुढे तरी.
अरे 30 सेकंद आहे तुझा, 30 सेकंद जुनाचा आकडा आहे, 30 नाण्याला विकणारा आकडा आहे. मी कधी पण 30 लावून गळे बघत असेल तर 30 आला ना, एक खाईल 31 ठेवेल, पण त्या 30ला मी पुन्हा आहे नाही करणार. मला टाइम झाला 1 मिनिट वाढवेल पण कमी नाही करणार जर चुकून माझं लक्ष कडेवर असलं तर. कारण कोणताही डिवाइड आपण देवामध्ये नाही करू शकत. त्याच्याकडे पहिल्यापासून पास होतात. निरंतर प्रार्थनेला टाइम नाही बघायचं. हल्ली काळामध्ये प्रत्येक मनुष्य सांगतो 2 तास प्रार्थना केलीच पाहिजे, 10वा हिस्सा दिलाच पाहिजे. का? तुम्ही काम करताना देवाविषयी मनचिंतन नाही करू शकत. त्यासाठी खरंच पहिल्या पत्रामध्ये पौराणिक सांगितलेलं 10वा जो हिस्सा आहे देवाचा तो एकाच टायमामध्ये काढलेला आहे. तुम्हाला घड्याळ देतो मी आणि तुम्ही घड्याळाचा मला हिसाब द्या. मी तुम्हाला सांगतो 10वा हिस्सा म्हणजे 100 दिवस, 24 तास. बरोबर? 24 तास. 24 चे हिसाब करा, 6 दिवसात किती होतात ते माहिती? हिसाब करा तुम्हाला जेव्हा हिसाब केला ना तर शनिवारचा दिवस ते रविवारचा दिवसापर्यंत 24 तासाचा 10वा हिस्सा होते. मध्येच मी तुम्हाला याच्यावर बोललेलं आहे, पण आता तुमच्या पुढे मी स्वतः मार्गदर्शन करतो. लोक समजा 2 तास प्रार्थना, मग हे दिवस कोणाला दिले? परमेश्वराने 24 तासाचा एक दिवस बनवलेला आहे. कोणताही प्रार्थना संघामध्ये 24 तास देवाला देतच नाही. चोर आहे सगळे. आमचं तर आहेच, म्हणजे माझं ते निरंतर प्रार्थना आहे. कारण मी मार्गदर्शन केला तर माझी 24 तासामध्ये प्रार्थना असते. जर मी आता सकाळी उठलो, बरोबर, सकाळच्या समजा कधी पण उठतो, माझी झोप नाही, तर या रात्रीचे 12 नंतर सुरू केली ना प्रार्थना, आता दुपारचे रात्री दुसऱ्या दिवशी रात्री पर्यंत 1 ते 1:30 वाजेपर्यंत मी प्रार्थना करतो रात्रीची, बरोबर. आणि तिथे मधल्या टायमामध्ये काय करेल? म्हणून चिंतन करेल. कधी झोप राहते मी सगळं 24 तासात मला 2 तास झोप पाहिजे. देवाला किती सांगतो? 2 तास. कधी जास्त पण होते, मी तसं नाही सांगितलं की कंटिन्यू 2 तासामध्येच राहील, तसं नाही. मग ते मार्गदर्शन कसं करायचं? रोज प्रार्थना चालवायची. तर माझा 24 तास जर मी हिसाब केला, 24 तास जर मी हिसाब केला 7 दिवसाचा, तर माझे 24 तास ते बरोबर होते. आता जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये आता विचार करा, आता समजा 2 तास पकडले, तर 2 तासानंतर जर विचार केला तर 7 दिवस पकडा, 14 तास होता. 24 तास नाही होत तुमचे. 24 तासाचा दिवस बनवलाय तर 14 तास तुम्हाला रोजचे 2-2 तास काढले, बरोबर. 15 तास 19 मिनिटं होतात. काही सांगतात 2 तास 17 मिनिटं की 2 तास 17 मिनिटं तेवढं, तसं नाही. आपल्या 7 दिवसामध्ये 7 दिवस आहे, त्या 7 दिवसामध्ये 24 तास आपल्याला देवाला द्यावा. आता तुम्हाला जर एक अनुभव घ्यायचा आहे तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी आपल्याला घ्यायचं. जवळपास 3 तास दिवसाची 41 मिनिटं 42 मिनिटं मिनिमम तुम्हाला रोजची प्रार्थना करता आली पाहिजे. तेव्हा 7 दिवसाची 24 तास. मार्गदर्शन करा. आपण बोलतात, ऐकलं दिलं, ऐकलं, आत्मदर्शन करा, तुम्ही मार्गदर्शन करू शकता. प्रार्थनेच्या बाबतीत 5:17 मध्ये पहिल्या पडला निरंतर प्रार्थना. प्रार्थनेच्या बाबतीत तोडजोड नाही. दिवसातून किती तास काम करतात, किती तास खायला बसतात, किती तास प्यायला बसतात, त्याचं मार्गदर्शन करा. इथं शरीरासाठी झालं, आत्मा देवाकडे जायचं आहे. देवा काय केलं? प्रकटीकरणामध्ये 4:8 मध्ये त्या 4 प्राण्यांना
सहा बघा 6 पंख असून ते पंख असून ते प्राणी आतून बाहेरून ते सर्वांगी डोळ्यांनी ते भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता जो आहे जो येणार तो सर्वसमर्थ देव परमेश्वर असे ते रात्र दिवस म्हणतात. त्याच्या 24 तास ते रात्र दिवस न बोलता थांबत नाही, ते चुकत पण नाही. प्रकटीकरणात 19:6 स्तुती गौरव सामर्थ्य देवाचं असते. आलेल्य बोलतात ते आलेल्य ते रात्र दिवस ते पण थांबत नाही. आलेल्य स्तुती केलं देवाचं स्तुती केलं पाहिजे. आलेल्य आज आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या वचनावर लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा परमेश्वर तुमच्यावर लक्ष देईल, तुम्हाला मदत देईल, तुम्हाला सहाय्य देईल, तुम्हाला सपोर्ट करेल किंवा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून देईल. हालेलुया. मनुष्य जेवढं देवाजवळ जातो बघा, त्याच्या आत्म्याच्या द्वारे जवळ जातो बघा, आज या जगामध्ये जेवढं माणसाचं शिक्षण तुम्ही घ्यायला जातील ना, तेवढं नुकसानात पडतील, संकटात पडतील, आपत्तीत पडतील, निराशात पडतील. हालेलुया. आणि हे परिणाम तुमच्या सगळ्यांना मुश्किलात पडतील. म्हणून रोमकरसमध्ये ना 11-13 पासून वचन दिले. कधी पण ज्या माणसाने, आता मी तुम्हाला घडवतो, तुम्हाला घडवल्यानंतर योहान 7:44 तर तुम्हाला इकडेच शिक्षण घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्ही ते शिक्षण घेतले तेव्हा पुढे जाते. त्याच्यानंतर संत पौल 11:1 बरोबर, जसं मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तसे तुम्ही माझ्या अनुकरणात असं प्रभू शिकवतो. त्याच्यानंतर योहान 14:1 तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये तर देवावर तुमचा विश्वास ठेवा आणि माझ्यावर. योहान 15:4 तुम्ही माझ्यात राहा, मी तुम्हापासून माझ्यापासून वेगळे असते तुम्हाला काही करता येत नाही. आता ही जी काही गोष्टी अशा बायबल बाबतीत शिक्षण आहे बरोबर, मग हे जे शिक्षण तुम्ही घेता तर त्या शिक्षणाचा परिणाम जे आहे ते तुम्हाला उपयोगी. पण जर तुम्ही दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याचं शिक्षण घेणार तर तुम्हाला उपयोगी नाही, तर मुश्किल आहे. गणित एखाद्या 6 जरा म्हणजे तुम्हाला जिथे शिकायचं आहे, आता कोणताही माणूस बघा या शाळेतून बरोबर, या शाळेतून तुम्हाला दुसऱ्या शाळेत जायचं आहे तर पहिलं इथून परमिशन मिळालं पाहिजे बरोबर. जेव्हा तुम्हाला मी सांगितलं दुसऱ्या शाळेत जा, नाव टाकायला कोणताही या शाळेसाठी कुठल्या शाळेत जाता घेता येणार नाही. हे प्रार्थनामध्ये असतात, दुसऱ्या प्रार्थनेमध्ये जातात आणि ते 500 लोकांना एवढं समजत नाही की आम्ही त्याला कसं घेणार. ते बाबा त्या शाळेचं परमिशन आहे का, त्या प्रार्थनेत जाण्याचा काय परिणाम आहे याचा आम्ही त्या पास्टरशी बोलतो, काय त्याचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मला सांगा ना. जड अन्न चालत नाही, विनागुंजाची गरज आहे. कोणत्याही माझ्याकडे जेव्हा कोणत्या प्रार्थनेचा माणूस येतो ना तर त्याला मी पहिल्या तेच विचारतो, तू जिथे जातो तिथेच जा, इथे नाही. तसं असतं तर मी अनेक लोकांना उभं आणलं भाई बायबलच्या कायदे आणि नियमाविरुद्ध जाऊ शकतो. ही प्रार्थना माझी नाही, प्रार्थना परमेश्वराची. हा त्या पास्टरने सांगितलं तो प्रश्न. आता आम्ही कसं केशव वगैरे बोलतात ते आमचं व्यवस्थित काय मस्त तुम्ही त्यांना बोलवतो काय असेल ते असं करा, जे आपल्याने होईल ते. असं नाही की मी एकदा सगळं कामं केली पाहिजे नाही. कोणाचं लग्न आणि काही गोष्टी आहेत ते मी त्यांना सांगतो की बाबा हे असं असं आहे ते तुम्ही याला करा, परमिशन लागते त्याला. असं नाही ना काही पण करून सांगणार ना डायरेक्ट ते आले की त्यांना पडकवायचं निघायचं. आणि प्रकटीकरण 13 ते समजेल तुम्हाला. प्रकटीकरण 12 वचन दिलेलं आहे. गणितिकारास 1:6 पासून कोण सांगतो अन्न सुवार्थ शापित आहे. 20:29 पासून पौलाने त्यांना सरळ सांगितले, मी गेल्यावर कळपाची दयामया करणारे पूर लांडगेशीर. म्हणून योहान 10 ना तो वाचायचा कधी उत्तम मेंढपाळ कोण आहे. आज अनेक लोकांचं मी अनुभवाद्वारे किंवा शिक्षणाद्वारे चांगलं करतो, पण लोकांना ते चांगलं आवडत नाही, वाईट आहे ते आवडतं. प्रत्येकी शिक्षण आहे ना समजून घ्यायचं आणि तुम्हाला काही गोष्टी कोणाच्या खटकणार आहे. तो माणूस स्वभाव आहे, मी त्याच्याविषयी नाही म्हणणार. तिथे आपसात समेट करा आणि
समेट केल्यानंतर क्षमा पण करत असत. हे प्रभूचं शिक्षण आहे. मुद्द्याकडे लक्ष पुरवायचं आहे की देवाचं शिक्षण श्रेष्ठ आहे का माणसाचं शिक्षण श्रेष्ठ आहे. तर कोणताही मनुष्य या शाळेतून त्या शाळेत जायचं असेल तर त्या शाळेचा दाखला लागते. असं चालत नाही. मग असं असेल तर आदामापासून एवेकडे गेला आणि एवेपासून लुसिफरकडे गेला. बरोबर. लुसिफरपासून एवेकडे एवेपासून आदामाकडे गेला. सगळं गेलं. सैतानाने आता राज्य झालं. तेच काम आहे. आज पण तेच आहे. आज लोकांमध्ये हेच सिस्टम. म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये थोडंसं समजून घ्यायचं. प्रार्थना काय माझी श्रेष्ठ मी असं नाही सांगत. प्रार्थना देवाची आहे श्रेष्ठ. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव येशू ख्रिस्त. पण आम्हाला आत्म्याचं दान नाही. योहानाच्या पहिल्या पत्रात 4 आहे. आत्म्याचं जर दान नसेल तर आमची मिस्टेक होईल. आम्हाला फार कठीण जाईल ना. आम्ही स्वर्गात न जाण्यायोग्य नरकाचे दरवाजे जवळ जाणार. मग ते 25 अध्यायामध्ये 1 पासून पुढे दिले नाही. तेव्हा 5 शाणे आणि 5 मूर्ख. त्या मूर्खाने ते घ्यायला विसरलं. मग ते घेतलं नाही. काय पवित्र बनले नाही ते. त्यामुळे दरवाजे बंद झाले आणि त्यासाठी ते जिंदगी नष्ट होईल. आम्ही जेव्हा आमच्या मर्जीने चालतो तेव्हा स्वर्गात जाता येईल. हे कार्य आहे माहितीये का. कोणताही माणूस मी तुम्ही आपल्या सगळ्या मागे शेवटान उभा राहतो. सगळ्यांच्या पाठीमागे तर तुम्हाला हळूहळू कसं कव्हर करायचं हे पहिला तयार. आणि जर ते 6 नंबरची प्रार्थनाचं तुम्ही खरोखर शिकलेली. पण लोक रोजनी प्रार्थनेच्या विरुद्ध का होतात. कारण तिथे शिकते म्हणजे जे ती प्रार्थना करून करून आम्हाला माहिती पडते. आम्हाला मौत करून देऊ दे का. बरं आम्हाला वाईटापासून सोडवं. हे सगळं शिकवून देते नाही. आमच्या अपराधाला आम्हाला क्षमा करू दे. हे शिस्त आहे. ते वचन आहे. ते शिकवण आहे. मग लोक विरुद्ध का जातात. पहिले त्याच्यात काय लिहिले किंवा ते काय होते. आता प्रार्थना तुमची पाठ झाली. वचन पाठ झाली तर तुमचा हिसाब संपला. हा तो शिला मला थोडं सांगते. मांडणकर थोडं सांगते. हा कोणत्या धर्माचा पूजा करायला सांगते तो. पण कोणालाही मला एवढं गिफ्ट आलं तरी माझ्यापेक्षा दुसऱ्याला मी आदराने म्हणतो. मी कधी कधी विचार करतो मला जर एवढं देवाने गिफ्ट दिले जर ते माझ्यासारखं लोकांना गिफ्ट असतं ते आत्मराष्ट्र आखे दुनिया आणून जाते. गिफ्ट मर्यादित असतं. हा आता मी इथून प्रार्थना केली बाहेर देशासाठी तिथे अशक्य शक्य होऊन जाते. मग त्याचं काय करणं. प्रेषित ऍक्च्युअली सर्वांचा हृदय जाणार. मी हृदयाची प्रार्थना करतो. सर्वांचं हृदय जाणणारा परमेश्वर सगळं स्वर्गात जाऊ. नफरत कोण ठेवायचं नाही. दुश्मन कोणाला ठेवायचं नाही. मध्ये 6:14 पण पाठ करायचं. पण ती पण हे पाठ कर. तुमच्या मनात जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर देव पण तुम्हाला क्षमा करणार नाही. डायरेक्ट स्वर्गात कोण चुकते चुकू दे. कोण काय करू. आता आपल्या प्रार्थनेत येणाऱ्या लोकांना कसे लोकांनी बाहेर काढलं. आपली सगळं जाते जाऊ दे. धन्यवाद परमेश्वर. त्याची काही इच्छा होते. येशूच्या काळात येशू बरोबर योहानामध्ये 60 पासून ते गेले तेव्हा येशूने काहीच बोललं नाही. मग आपण काय बोलायचं त्याच्यात. त्याला स्वर्गात नाही जायचं. जर जुदास येशू बरोबर होता तो गेला जाऊन तळपास घेतला. काय कमवलं त्याने. तर त्याच्या जागेवर दुसरा केला. कारण तिकडे 6 देवाचा उपवास होत नाही. उपवास साधले होते तरी तिकडे 6 देवी. बायबल वाचताना ना अख्खं वाचा. 1-2 वचनच तिथे घेऊ नका. आणि वाचल्यावर आपल्याला कुठे आशा आहे ते पण बघा. वचन आहेत एक कामाची पण ती महत्वाची आहे. वाईटाची नाही. महत्वाची आहे. पण महत्व समजून घेतला पाहिजे. ज्यामध्ये महत्व समजलं नाही तर आपण स्वतःची हालत खराब करून बसतील. फायदा सैतानाचा होईल. आपल्या मानव जातीचा फार मोठा नुकसानाचा अनुभव येईल आणि नुकसानाचा द्वारे आपल्या संपूर्ण जीवनाचा नाश होईल. हे सावध राहायचं. म्हणून बायबल वचन शिक्षण ज्ञान विश्वासात चालायचं आहे. विश्वासाने प्रभूच्या मार्गात प्रवास. आपली छोटीशी प्रार्थना करूया सर्व मानव जातीसाठी. सर्व मंत्री लोक आमदार प्रभूचा आशीर्वाद देऊन आणि प्रत्येक व्यक्तीला प्रभूच्या वचनानुसार शिक्षणानुसार ऐतिहासिक प्रभूच्या मार्गाची स्टोरी सर्वांना समजावी. प्रभूच्या इच्छेप्रमाणे प्रभूच्या मार्गानुसार प्रभूच्या वचनानुसार चालावं. जसं पौलाने
खरेदीरास पहिल्या पत्रामध्ये 1 अध्यायामध्ये 10 पासून पुढे वचन दिलेलं आहे. ख्रिस्ताच्या नावात तरी काही बपतिस्मा घेतलाय, कुणाच्या नावाने बपतिस्मा घेतलाय का पौलाच्या नावात बपतिस्मा घेतलेला आहे. जर आम्ही ख्रिस्ताच्या नावात बपतिस्मा घेतलेला आहे तो म्हणजे ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. पौलाचा जर स्वीकार केलेला आहे तर पौलाच्या द्वारे, पण पास्टरांचा स्वीकार केला तर पास्टरांचा, येशूचा स्वीकार केला तर येशूचा. तर आपल्याला बपतिस्माचा अर्थ आहे आमचा विश्वास कोणावर पाहिजे, परमेश्वरावर पाहिजे का मानवावर पाहिजे. तर त्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे की परमेश्वरा सर्व मानवाने प्रभू येशूच्या इच्छेप्रमाणे चालावं आणि प्रभूच्या मार्गानुसार प्रवास करावा, सर्व व्यक्तीला आशीर्वाद देतो ही प्रार्थना येशूच्या द्वारे. आमेन. हालेलुया.